महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके हे कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळतात. आणि खरोखरच जसं मी ट्रेलरचा जेव्हा रिव्ह्यू केला होता तेव्हाच सांगितलं होतं की हा एक वेगळा सिनेमा आहे. खरं तर वध हा हिंदी सिनेमा, त्याचा रिमेक हा सिनेमा आहे देव माणूस. आता रिमेक म्हणताना म्हणजे रिमेक जेव्हा सिनेमा बनतो तेव्हा कट टू कट, फ्रेम टू फ्रेम कॉपी केला जातो आणि तसा सिनेमा बनवला जातो. पण देव माणूस या बाबतीत जरा वेगळा आहे, कारण की त्याला वेगळ्या स्टेम्स दिल्या गेलेल्या आहेत या सिनेमाला. आणि याचं कसं दिग्दर्शक आणि लेखकाला जातं असं मी म्हणेन, बिंदास बोलेन, ठाकूर के बिंदास बोल में मध्ये. कारण या सिनेमामध्ये वेगळी गोष्ट, वेगळ्या स्टेम्स दिल्यात आणि त्यात वारकरी संप्रदाय, वारी जी दाखवली गेली आहे, तो जो एक ट्रॅक आहे तो एक फार छान आणि सुंदर ट्रॅक यामध्ये जॉईन केला गेलेला आहे या सिनेमामध्ये. वध सिनेमा तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला हा सिनेमा वन टाइम वॉच आहे. पण तरी सुद्धा मी म्हणेन मराठी प्रेक्षक म्हणून हा सिनेमा तुम्हाला आवडेल नक्की. कारण ज्या पद्धतीने याची गोष्ट सांगितली गेलेली आहे, ज्या पद्धतीचा यामध्ये अभिनय केला गेलेला आहे, खासकर महेश मांजरेकर, सिद्धार्थ बोडके यांनी जबरदस्त काम केलेलं आहे. मुळात एक विलन इतका तब्येतीत साकारलाय की प्रश्नच नाही. आणि बिंदास सांगेन की सिद्धार्थ बोडकेने बॅटिंग केली. राहिला सिनेमाचा प्लॉट, तर काय आहे की बघा, वध सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला प्लॉट कळेलच. पण प्लॉट सांगण्यामध्ये पण मजा नाही, खरं सांगू का. पण एक माणूस, एक साधा देव माणूस जेव्हा एखाद्याचा वध करतो आणि मग वध केल्यानंतर ते लपवण्यासाठी किंवा ते सगळे खून केल्यानंतर माणूस आपले पुरावे नष्ट करतो, ह्या सगळ्या गोष्टी आणखीन डिटेलमध्ये होऊ शकल्या असत्या, पण देव माणूसमध्ये नाही झालं. ओके, नो प्रॉब्लेम. पण सिनेमा खूप छान आहे. याच्यातली गाणी आणि खास करून म्युझिक अप्रतिम आहे, बॅकग्राऊंड स्कोर जबरदस्त आहे, सिनेमॅटोग्राफी खूप चांगली आहे. आणि ओव्हरऑल हा सिनेमा बघणेबल आहे. खरं तर देव माणसासारखा देव माणूस हा सिनेमा अवश्य बघा, मी माने ठाकूर के बिंदास बोल में म्हणून. कारण काय की महेश मांजरेकर आता मध्ये एक सिनेमा आला होता जुना फर्निचर, आणि आता पुन्हा हा सिनेमा येतो देव माणूस. कारण काय वया अनुरूप कॅरेक्टर्स ते प्ले करतायत. एक उत्तम दिग्दर्शक एक असताना, एक उत्तम कलाकार असताना त्यांनी आता आपला जो मोर्चा वळवलेला अभिनयाकडे, तो एक जबरदस्त आहे. कारण की खूप छान काम करतात महेश मांजरेकर, आणि आपल्या वयाला साजेसे असे रोल्स आणि त्याला अनुसरून ज्या कथा आहेत त्या ते घेऊन ते सिनेमा बनवतात आणि स्वतःला प्रेझेंट करतात. ही खूप मजेदार गोष्ट आहे आणि हे करायला पाहिजे. खूप छान सिनेमा आहे, खूप मस्त सिनेमा आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी या सिनेमामध्ये बघायला मिळतील. देव माणूस कसा आहे, काय आहे, ते जर पूर्ण बघायचं असेल तर तुम्हाला चित्रपट बघायला हवा आणि जरूर तुम्ही जा थिएटर्समध्ये आणि सिनेमा बघा. कारण ना, मस्त ट्रॅक्स जे वापरले